नमस्कार, मी प्रियंका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहात. खूप चांगली भरती आहे. इथे नोकरीची संधी आहे आणि वेतन सुद्धा खूप चांगलं भेटणार आहे. म्हणजे प्रति महिने ते कमीत कमी 30 ते 40,000 पर्यंत भेटणार आहे. आणि इथे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. आपण इथे पूर्णपणे माहिती देणार आहोत. वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकतं, जेंडर एलिजिबिलिटी, त्यानंतर अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर जॉबची पद्धत काय आहे आणि मेन म्हणजे ते डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे. ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. आपला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. जसं की इथे महावितरण भरती असू द्या किंवा BSNL मधली कोणती भरती असू द्या किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब असू द्या, IT रिलेटेड जॉब असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, Amazonचे असू द्या किंवा अजून Accentureकडून IT जॉब्स असू द्या, आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. सो नक्कीच ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आज जे सविस्तर माहिती आहे बघून घेऊयात. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 4 पानी PDF आहे, आपण बघून घेणार आहोत. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर, हे सर्वांना माहिती आहे. यांच्याकडून जॉब अपडेट आलेली आहे. यांची पूर्ण माहिती ते दिलेली आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर वॉज सेटअप बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन 1988. ही पूर्ण माहिती सांगितलेली आहे. 1988 तेव्हा यांचं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने सेटअप केलेलं आहे. ही पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. स्टेट डेटा सेंटर, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट टू सिटीजन डोमेन, हे पूर्ण माहिती या पेजवरती दिलेली आहे. यांच्या ऑफिशियल पेजवरती आहोत आपण. त्याच्यावरती वेगवेगळे पेजेस आहेत आणि आपण नोकरी संदर्भात माहिती बघतोय. सो यांच्याकडून नोकरी अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन वॉक इन इंटरव्ह्यू आहे. कधी तर तो आहे 6 मार्च 2024ला फ्रॉम 9:30, म्हणजे सकाळी 9:30 पासून ही इंटरव्ह्यूज होणार आहे. आता इथे जे पोझिशन्स आहेत ते कोणते कोणते आहेत, त्याच्यानंतर काय काय लागणार आहे, ही पूर्ण माहिती आपण बघून घेऊयात. वॉक इन इंटरव्ह्यू 6 मार्च 2024 फ्रॉम 9:30 AM ॲट MRSAC नागपूर सांगितलेलं आहे. नागपूरमध्ये इंटरव्ह्यू होणार आहे. नेम ऑफ पोझिशन थेमॅटिक एक्सपर्ट आणि सिनियर RSN JSS असोसिएट सांगितलेले. नंबर ऑफ पोझिशन सांगितलेले आहेत आणि जे फर्स्टची पोझिशन आहे, पद आहे, त्याच्यासाठी फिक्स सॅलरी 40,000 आहे. TDS अँड प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन ॲज पर रूल्स सांगितलेलं आहे. इथे मिनिमम एक्सपिरियन्स 4 वर्षाचं लागणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे सांगितलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट इन हेरिटेज कन्व्हर्सेशन, त्यानंतर मॅनेजमेंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, ही माहिती दिलेली आहे. आणि सेकंड जे पद आहे इथे सुद्धा तुम्हाला 30,000 सॅलरी, TDS अँड प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन ॲज पर रूल्स सांगितलेले. इथे जे शिक्षण तुमचं प्रेफरेबल सर्टिफिकेशन लागेल आणि मास्टर इन अर्थ सायन्स लागेल. मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे, हे सांगितलेलं आहे. त्यानंतर सकाळी 9:30 वाजता तुम्हाला या पत्त्यावर जाऊन इथे इंटरव्ह्यू द्यायचा आहे. खूप चांगली संधी आहे. एज लिमिट सांगितलेले आहे, कमीत कमी 45 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर इथे जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. द एलिजिबिलिटी विथ रिस्पेक्ट टू एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स विल बी डिटरमाइंड, हे सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन विल बी स्क्रीन बाय द कमिटी, ॲप्लिकेशन पूर्ण स्क्रीनमध्ये कमिटी सांगितलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनवरती आणि तुमच्या एक्सपिरियन्सवरती. द कॅन्डिडेट्स हू आर ऑलरेडी वर्किंग शुड सबमिट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, जे ऑलरेडी वर्किंग आहे त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इथे द्यावं लागेल, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर अजून कॅन्डिडेट्स रिपोर्ट आफ्टर 10:30 विल नॉट बी अलाउड, 10:30 नंतर तुम्हाला अलाउड होणार नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे अजून माहिती आहे ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे. इथे जे फॉर्म दिलेले आहे तुम्हाला भरायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर एम्प्लॉयमेंट ऑफ कन्सल्टंट पोझिशन ॲज, इथे माहिती भरायची आहे. फोटो चिटकवायचा आहे. नेम, ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, सिटी, स्टेट, मिनिमम, त्यानंतर पिन कोड, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, इसेन्शियलिटीज, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि एज टाकायचं आहे. क्वालिफिकेशन इथे जे तुम्हाला कॉलम्स दिलेले आहे, ही पूर्ण माहिती तुम्हाला फिल करायचं आहे. फिल करून तुम्हाला जे अटॅच नेसेसरी सपोर्टिंग जे वर्क एक्सपिरियन्सचे सर्टिफिकेट्स किंवा जे काही डॉक्युमेंट असतील ते अटॅच करायचं आहे. स्पेशल ट्रेनिंग ॲक्वायर्ड जर केलं असेल तर त्याचं ते पूर्ण माहिती इथे द्यायची आहे. त्यानंतर हे जे काही सोशल वर्क एक्सपिरियन्स केला असेल, इन्व्हॉल्वमेंट असेल तुमचं, अकॅडमिक फोकस असेल, मेजर स्ट्रेंथ असेल, हे भरायचं आहे. आणि ते साईन आणि नाव हे पूर्ण रूल्स वाचून तुम्हाला करायचं आहे, सबमिट करायचं आहे. लक्षात घ्या, 6 मार्च 2024 ही लास्ट डेट असणार आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. सकाळी 9:30 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. ॲप्लिकेशन पूर्ण फिल करून द्यायचं आहे. खूप मोठी संधी आहे. इथे थेट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे. महाराष्ट्र शासनातर्फे 18 ते 45 वर्ष तुमचे एज क्रायटेरिया असणार आहे.
महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार इथे ॲप्लिकेशन करू शकता. ऑफलाईन आहे अर्जाची पद्धत. मेल आणि फिमेल कोणीही ॲप्लिकेशन करू शकता. कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे. आणि मेन म्हणजे इथे सांगितलेलं आहे की कंत्राटी नोकरी आहे आणि इथे नागपूर हे नोकरीचं ठिकाण असणार आहे. शिक्षण पद्धत बघितली आपण पूर्ण, एज्युकेशन क्रायटेरिया, एज क्रायटेरिया, त्याच्यानंतर जी ऑफिशियल जी वेबसाईट असणार आहे, लिंक असणार आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्या. काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.